अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी काल जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करत भेट दिली आहे। त्यांच्या एंट्रीलाच अचानक लाईट गेली, तेव्हा अंधारात त्यांनी कसेबसे दोनच वॉर्डची वरवर पाहणी करत तेथून काढता पाय घेतला। यावेळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी पाहणीबाबत आयुक्तांना विचारले असता रुग्णालयातील बेड वाढवणे, जनरेटर दुरुस्त, विद्युत पुरवठा आदी बाबत दोन ओळी सांगत त्या तिथून निघून गेल्या। एक 5 मिनिटं ठीक आहे मॅडम, नेमकं आपण आज जे पाहणी केली काय संदर्भ होता याचा, काय सांगा? हीट वेव्ह जे उष्णलाट चालू आहे त्याबद्दल एक प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले आणि वॉर्डमध्ये जे व्यवस्था करण्यात आली आहे, बेड्स रिझर्व करण्यात आले आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरा पुरेसा औषध साठा आहे की नाही याबद्दल विचारपूस करण्यासाठी मी आले होते। नेमकं आणि ह्याच्यानंतर मी वडगाव PHCला जाते। थँक्यू। मध्ये सुरू होत आहे साठी पाहणी नाही, हे उष्णलाट आणि त्याच्याबद्दल जे प्रिपेअर्डनेस आहे त्यासाठी। मॅडम, आपली पाहणी करत असतानाच काही वॉर्डामधली लाईन जे आहे सध्या लोड जास्त असा सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितलं मला, त्यामुळे ट्रिप झाली आहे आणि MSEBचे लोक वगैरे बिजली विभागाचे अनेकदा हा प्रॉब्लेम होत असल्याची सुद्धा त्यासाठी मी त्यांना गायडन्स दिली की आपण तुमचे जे डिमांड आहे तुमचे वॉर्ड्ससाठी त्याचे एक समीक्षा करावे आणि ॲडिशनल लोडसाठी तुम्हाला जे बॅकअप पाहिजे त्याबद्दल आपण शासनाला आणि DPCतून व्यवस्था आपण करूया। थँक्यू मॅडम। अमरावतीचे जिल्हाधिकारी पण याआधी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी करून गेले आहेत। काल विभागीय आयुक्तांनी पाहणी करून माहिती घेत सूचना दिल्या। त्यानुसार नागरिकांसाठी सोयी सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी माध्यमांना दिली आहे। उष्णतेचं वातावरण खूप वाढलेलं आहे, त्यामुळं मागच्या 3 दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय आयुक्तांनी भेट दिली। नंतर ती आता PHCला सुद्धा भेट देत आहेत। त्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली, किती ॲडमिट आहेत का, काही आहेत का आणि बाकी काही अडचणी आहेत का विचारलं। नेमकं त्या ज्यावेळेस आल्या पण त्यांनी तो वार्डच पाहिला नाही ज्यासाठी त्या आल्या होत्या। त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाट पाहिलं नसेल आणि जे वॉर्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही इश्यू होते। आणि मॅडम आला त्यावेळेस विद्युत सुद्धा हो, विद्युत पुरवठा ते आता मेन लाईन गेलेली आहे आणि आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे, त्यामुळे तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती 5 ते 7 मिनिटासाठी, त्याच्यानंतर लाईट चालू झाली आहे।